गुणगुणामुळे सगळ्यांना ते बाळ होणार आहे, हो की नाही? पण ते ज्ञानरूपी बाळाला आपण इथे जन्म देणार आहोत. आणि आजचा जो भारुडाचा विषय आम्ही निवडलेला आहे तो म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचं व्यवस्थापन. म्हणजे आपण त्या मुलांना घरी कशा पद्धतीने ट्रेन केलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने शिकवलेलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपण भारुड सादर करतो. पण मग तो गुरुला तो आणलाय कशामध्ये? माझं गाठोडं ग बाई. वयावरून गाठोडं नाही, माझं गाठोडं इतकी बसला आहे. माझं गाठोडं बाबा, मग हे गाठोडं काय नावाला इकडे ठेवायचं का? ते गाठोडं असं आहे ना रे बाबा, गावोगावी जावं लागतं, फिरावं लागतं. मग बिचाऱ्या गावातल्या बायांना काही नाही लागतं, मग ते याच्यातून काढून मी देतो. अच्छा अच्छा, म्हणजे आजीबाईला असं म्हणायचंय की त्या गाठोड्यापेक्षा हे गाठोडं लय महत्वाचे. आणि विशेष म्हणजे त्या गाठोड्याचं म्हातारीला वजन होतंय, या गाठोड्याचं काही म्हातारीला वजन होत नाही असं दिसतंय. आणि मग तुला या गाठोड्यात नक्की आहे तरी काय? माझ्या गाठोड्यामध्ये श्रवण यंत्र जरी नसलं ना रे बाबा, तरी मी आपल्या बायांना मावशींना सगळ्यांना सांगते की ह्या पोरांना ज्याला श्रवण ऐकायला येत नाही त्याने कसं पाठवायचं, त्याच्याशी कसं बोलायचं ते माझ्याजवळ आहे. हा का? अच्छा, म्हणजे ज्या लोकांना सगळ्यांना ऑडिओलॉजिस्टकडे जावं लागेल आणि सगळ्यांनाच काही शक्य नाही, सगळ्यांना त्यांची ऑडिओलॉजिस्टची फी परवडणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी हे छान छान कोर्टमध्ये सगळ्या या शिक्षिका आहेत, त्यांना त्याचं ज्ञान असणार आहे. अगदी सगळं ज्ञान नसेल, परंतु साइन लँग्वेजची जी काही छोटी छोटी गोष्ट आहे, म्हणजे एरियल स्किल माहिती का तुम्हाला? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायच्या, म्हणजे काय, शिशू करायची, जेवायचं, ब्रश करायचं, आंघोळ करायची, कपडे घालायची, दप्तर घेऊन शाळेला जायचं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण साइन लँग्वेज करून मुलांना शिकवू शकतो. अगदी आम्ही मास्टर होणार नाही, परंतु आम्ही त्यातल्या त्या मुलांना तेवढं छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकतो. आणि म्हातारे तुला एक माहितीये का, अगं इथं कमी पण मोबाईलच जास्त आहे. म्हणजे मला वाटतं हे सगळे युट्यूब बघतात. मग काय वाटतं युट्यूब वर? आईबद्दल असं नाही बोलायचं. तो बोलतो आई रील बघते, रील नाही बघायच्या, रील बघायच्या पण तेवढ्या आणि छान छान रील्स पण असतात बरं का. मतिमंद म्हणजे बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना कसं शिकवायचं, आणि खरं तर ते काय आपल्याला शिकवणार, आपल्यालाच बरंच काही माहित असतं, फक्त आपलं त्याचं ज्ञान नसतं. आणि तेच ज्ञान द्यायला आमची म्हातारी म्हणते, गुळगुंडा होईल ग बाई तुला, गुळगुंडा होईल, गुळगुंडा होईल ग बाई तुला, गुळगुंडा होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, आणि तुम्हाला मी सांगतो की मी ज्या मतिमंद मुलांची संस्था चालवतो तिथे दरवर्षी मी आमच्या या दिव्यांग मुलांना पायी वारीने पंढरपूरला नेत असतो. आमची मुलं पंढरपूर वारीला जातात, तिथे आम्ही दिवसभर चालतो वारकरी म्हणून, आणि संध्याकाळचा आम्ही भारूड सादर करतो. तर 2 वर्षापूर्वी मी पंढरपूरच्या आषाढी एकादशीला विठ्ठलाचं रूप घेतलं होतं. आणि काय घेतलं होतं मला लोकांना सांगायचं होतं की दगडात देव शोधणाऱ्यांनी माणसात देव शोधा.